1992 पासून सलग 31 वर्ष ज्ञानदानाचं अखंड कार्य करत स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारं पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचं प्राध्यापक रामकृष्ण मोरे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय नॅकतर्फे A+ श्रेणी प्राप्त होऊन राष्ट्रीय पातळीवर 3रं आणि राज्यात पहिलं येण्याचा बहुमान महाविद्यालयाला प्राप्त झाला. तज्ज्ञ कुशल प्राध्यापक, गुणी विद्यार्थी, प्राचार्य डॉक्टर मनोहर चास्कर, अधिष्ठाता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचं नेतृत्व, संस्थेचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचं मार्गदर्शन, उपाध्यक्ष माननीय राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲडव्होकेट संदीप कदम आणि इतर पदाधिकाऱ्यांचं प्रोत्साहन यामुळे प्रगतीचा नवा आलेख मांडला महाविद्यालयानं. कला, वाणिज्य, विज्ञान, संगणक, व्यावसायिक अभ्यासक्रम याचबरोबर NSS, NCC, शिक्षण, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दैदिप्यमान यश मिळवणारे गुणी विद्यार्थी ही महाविद्यालयाची खरी संपत्ती. जून 2023 मध्ये प्राध्यापक रामकृष्ण मोरे महाविद्यालयाला स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा प्राप्त झाला. पिंपरी चिंचवड परिसरातील स्वायत्त दर्जा प्राप्त करणारं पहिलं कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय म्हणजे प्राध्यापक रामकृष्ण मोरे स्वायत्त कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय. शैक्षणिक वर्ष 2023 पासून महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरणानुसार स्वायत्त अभ्यासक्रम राबवले जाणार आहेत. रूढ अभ्यासक्रमापेक्षा वेगळे, कौशल्याधिष्ठित, आंतरविद्याशाखीय, रोजगाराभिमुख अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवून अर्थार्जनाच्या नव्या संधी उपलब्ध करणार आहे. पुन्हा एक नवी पहाट, पुन्हा एक नवी आशा, विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला पुन्हा एक नवी दिशा, नवे स्वप्न, नवे क्षितिज, गंतव्यस्थान एकच, प्राध्यापक रामकृष्ण मोरे स्वायत्त कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय. आपल्या महाविद्यालयाला ऑटोनॉमस स्टेटस म्हणजेच स्वायत्त दर्जा मिळालेला आहे आणि NEP 2020 म्हणजेच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 म्हणजेच राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार आपल्या विद्यार्थ्यांना इथून पुढे सगळे कोर्सेस दिले जाणार आहेत. हो, आणि हे सगळ्या अभ्यासक्रमांना लागू होणार आहे. पण NEP 2020 नुसार नक्की काय बदल होणार आहेत? भारताला ज्ञानाची महासत्ता बनवणं हे NEPचं मुख्य ध्येय आहे. 34 वर्षांनंतर म्हणजे 21व्या शतकातील पहिली शैक्षणिक सुधारणा 2020 मध्ये करण्यात आली. 29 जुलै 2020 रोजी मंत्रिमंडळाने नवीन नॅशनल एज्युकेशनल पॉलिसीला मान्यता दिली. विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी कौशल्य विकसित करून नोकरीच्या संधी NEP मुळे उपलब्ध होत आहे. विषयांची रेलचेल आणि विषय निवडीचे स्वातंत्र्य देखील विद्यार्थ्यांना असणार आहे. जर आपण पहिल्या वर्षाला ऍडमिशन घेताना BSc निवडलं तर आपल्याला पहिल्याच वर्षी आपले मेजर सब्जेक्ट निवडता येणार. आता मेजर सब्जेक्ट म्हणजे काय, तर ज्या विषयामध्ये आपल्याला पदवी धारण करायची आहे अशा विषयांना मेजर सब्जेक्ट म्हणतात. जसं की फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, झुऑलॉजी, बॉटनी आणि कला शाखेमध्ये म्हणायचं झालं तर मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र आणि वाणिज्य शाखेचं देखील तसंच आहे. प्रत्येक विषयाला 2 क्रेडिट्स असतील. बरोबर, 15 तासांचा 1 आणि 30 तासांचे 2 क्रेडिट्स. 30 तासांचं शिक्षण झाल्यानंतर आपल्याला त्याचे क्रेडिट्स मिळतील. कला, वाणिज्य व विज्ञान म्हणजेच BA, BCom आणि BSc ला एका वर्षाला 6 मेजर सब्जेक्ट्सचे 12 क्रेडिट्स मिळतील. BSc ला आपल्याला 6 मेजर कोर्समध्ये 2 प्रॅक्टिकल्स आणि 4 थ्योरीचे क्रेडिट्स असतील. पहिल्या वर्षाला आपल्याला मायनर कोर्सचे 2 क्रेडिट्स मिळतील. बरोबर, आणि आता आपण येऊया मायनर कोर्सेसकडे. मायनर कोर्सेस हे मेजर कोर्सेसला पूरक किंवा सहाय्यक असतात. म्हणजे मी सांगते, उदाहरणार्थ समजा एखाद्या विद्यार्थ्याने मेजर कोर्सेसमध्ये फिजिक्स हा विषय निवडला असेल तर तो मायनर कोर्सेसमध्ये झुऑलॉजी, बॉटनी, मॅथ्स, केमिस्ट्री असा कुठलाही विषय निवडू शकतो. आपल्या महाविद्यालयाने आपल्याला मेजर आणि मायनर विषय निवडण्याचे बास्केट दिले आहे. आता आपण येऊयात ओपन इलेक्टिव्हकडे म्हणजेच ओईकडे किंवा वैकल्पिक विषयांकडे. एका वर्षाला आपल्याला 4 ओई निवडावे लागणार आहेत.
आणि ज्याचे आपल्याला 8 क्रेडिट्स मिळणार आहेत. आता प्रश्न असा की ओई निवडायचे कसे? कला शाखेच्या विद्यार्थ्याला जर ओई निवडायचा असेल तर तो कॉमर्स किंवा सायन्सच्या बास्केटमधनं कुठलाही विषय निवडू शकतो. अशाच प्रकारे कॉमर्सचे ओई आपल्याला सायन्स आणि आर्ट्समधून देखील उपलब्ध आहे आणि सायन्सचे ओई आपल्याला कॉमर्स आणि आर्ट्समधून देखील उपलब्ध आहेत. आपल्या आवडीप्रमाणे आपण ओई निवडू शकतो. NEP 2020 इतर अनेक विषयांचा समावेश आहे. त्यात येतात व्होकेशनल स्किल एनहान्समेंट, व्हॅल्यू एज्युकेशन आणि लाईफ स्किल कोर्सेस, ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड फायदा होणार आहे. आणि असे पर्याय योग्यरित्या निवडता यावेत म्हणून महाविद्यालयामध्ये उत्तम प्राध्यापक काउन्सिलिंगसाठी आहेत. आणि तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या महाविद्यालयाच्या वेबसाईटला कधीही भेट देऊ शकता. असे वेगवेगळे विषय एकत्र करून झाले 22 क्रेडिट्स आणि एका वर्षाला पूर्ण झाले 44 क्रेडिट्स. कॉमर्समधल्या BCom, BBA, BBSCA, BCA यामधून विषय निवडीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आणि क्रेडिट सिस्टीम आधी सांगितली तशी सेम. तसंच कल्चरल, स्पोर्ट्स, NSS, NCC याचे एका सेमिस्टरला 2 क्रेडिट, असे वर्षाचे 4 क्रेडिट्स तुम्हाला मिळवावे लागणार आहेत. जेव्हा तिसऱ्या वर्षाला आपण जाऊ तेव्हा आपण निवडलेल्या मेजर विषयातला इलेक्टिव्ह विषय निवडण्याचा आपल्याला पर्याय असतो. त्यामुळे तिसऱ्या वर्षाचे देखील आपल्याला मिळतात 44 क्रेडिट्स. असे एकूण झाले आता 132 क्रेडिट्स. आणि हे पूर्ण झाल्यावर आपण आता झालो ग्रॅज्युएट. आणि यानंतर देखील शिकायचं असेल तर 4थ्या वर्षी आपल्याला ऑनर्स डिग्री देखील करता येणार आहे. आणि एका वर्षात आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशन करता येणार आहे. आणि याचे आपल्याला प्रत्येक वर्षाला 40 क्रेडिट्स मिळणार आहेत. आणि आपल्या महाविद्यालयामध्ये MA, MCom, MSc साठी वेगवेगळे उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. अगदी बरोबर आहे. आणि तुला माहित NEP धोरणामध्ये मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिट्सचाही पर्याय उपलब्ध आहे. पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण सुरू असताना काही अटींसह एखाद्या विद्यार्थ्याला मध्येच शिक्षण सोडून पुन्हा प्रवेश घेऊन त्याचं शिक्षण पूर्ण करता येणार आहे. आणि यासाठी विद्यार्थ्यांना 7 वर्षांची मुदत दिली जाणार आहे. अकॅडमिक क्रेडिट बँकमध्ये विद्यार्थ्यांचे क्रेडिट्स सुरक्षित राहतील. आणि समजा दुर्दैवाने एखाद्या विद्यार्थ्याला मध्येच शिक्षण सोडावं लागलं तर त्याचे 44 क्रेडिट्स त्याच्या बरोबरच असणार आहेत. आणि त्याला 1 वर्ष पूर्ण केल्याबद्दल त्याचं सर्टिफिकेट देखील मिळणार आहे. आणि जर पुन्हा त्याला शिक्षण घ्यायची इच्छा झाली किंवा त्याला ऍडमिशन घ्यायची इच्छा झाली तर ते 44 क्रेडिट्स अकॅडमिक क्रेडिट बँक आहे ना त्याच्यामधून त्याला वापरता येणार आहेत. आणि अशा प्रकारे ते 44 क्रेडिट्स वापरून तो पुन्हा प्रवेश मिळवू शकतो. आणि यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. हो, म्हणजे पहिल्या वर्षी सर्टिफिकेट, दुसऱ्या वर्षी डिप्लोमा, तिसऱ्या वर्षी ग्रॅज्युएशन, चौथ्या वर्षी ऑनर्स आणि 5व्या वर्षी पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा करता येणार आहे. मला तर वाटतं या शैक्षणिक धोरणातून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा करून देण्यासाठी आपलं महाविद्यालय हे सज्ज आहे. या धोरणात शिक्षणासाठी एक प्रकारची लवचिकता आहे आणि त्याचाच फायदा विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टिकोनातून होणार आहे. आपण स्वायत्तता आणि NEP बद्दल बोलतोय तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका या परिसरातलं NEP 2020 राबवणारं पहिलं आणि एकमेव महाविद्यालय म्हणजे प्राध्यापक रामकृष्ण मोरे महाविद्यालय होय. जरी स्वायत्तता मिळाली असली तरी पदवी प्रशस्ती पत्रक हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचंच मिळणार आहे. मग आहात तुम्ही तयार? तर निवड करा प्राध्यापक रामकृष्ण मोरे महाविद्यालयाचीच. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या प्राध्यापक रामकृष्ण मोरे महाविद्यालयास स्वायत्त दर्जा मिळणं ही नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे. स्वायत्त दर्जा मिळवण्यासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व पिंपरी चिंचवड शहरामध्ये विकासामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे असे माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. शैक्षणिक वर्ष 2023 प्रथम वर्षापासून स्वायत्त अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक धोरणानुसार महाविद्यालयामध्ये राबवले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना रूढ अभ्यासक्रमापेक्षा वेगळे कौशल्याधिष्ठित आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम शिकण्यास मिळतील. त्यामुळे त्याचा फायदा विद्यार्थ्यांना उद्योगधंदा व नोकरीसाठी होणार आहे. तसेच वेगवेगळे विषय कौशल्याधिष्ठित शिकल्यामुळे आपले विद्यार्थी स्पर्धेच्या युगामध्ये अग्रेसर राहतील. शैक्षणिक गुणवत्ता टिकवण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय राजेंद्र घाडगे साहेब, मानसचिव ॲडव्होकेट संदीप कदम साहेब तसेच इतर सर्व पदाधिकारी, सर्व सन्माननीय सदस्य व प्राध्यापक सर्वांचं सहकार्य लाभत असल्यामुळे निश्चितच हे महाविद्यालय एका वेगळ्या उंचीवरती नेण्याचा आमचा प्रयत्न आहे.